मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पहिला दिवस गाजला। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंडेंविरोधात विरोधक आक्रमक। कामकाज संपल्यानंतर मुंडेंकडून फडणवीस बावनकुळेंची भेट। विधान भवन परिसरात सरकार विरोधात विरोधकांचं आंदोलन। महाराष्ट्रात 2 गुंडे, कोकाटे आणि मुंडे। विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। कोकाटेंची फडणवीस, नार्वेकर आणि अजित पवारांसोबत बैठक। चारही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा। वेळ मिळेल तेव्हा माझी भूमिका मांडेन। बैठकीनंतर कोकाटेंची प्रतिक्रिया। विधान परिषदेत कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक। तर कोर्टाच्या आदेशानंतर राज्यपाल कोकाटेंबाबत निर्णय घेतील। फडणवीसांची सभागृहात माहिती। हातात बेड्या घालून जितेंद्र आव्हाड विधान भवनात। मूलभूत अधिकार शाबूत ठेवण्यासाठी हातात बेड्या। आव्हाडांची माहिती। तर आव्हाड नौटंकी करतायत, गुलाबराव पाटलांची टीका। विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर। 27 तारखेला विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान। 5 आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने सध्या जागा रिक्त। मुख्यमंत्र्यांकडून भाजपच्या मंत्र्यांना आज सायंकाळी भोजनाचं आमंत्रण। अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज उत्तमरित्या करण्यासाठी मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज। 7 वर्ष पक्षात मी कुठेतरी कमी पडतोय असं काहींना वाटतंय। रोहित पवारांची नाराजीवर प्रतिक्रिया। औरंगजेबाच्या काळात चांगलं शासन, अबू आझमींच्या विधानामुळे नवा वाद। तर अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, उपमुख्यमंत्री शिंदेंची मागणी। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्ञानेश्वरी मुंडेंचं आमरण उपोषण। 26 महिन्यांपूर्वी पती महादेव मुंडेंची हत्या, मात्र अद्यापही आरोपी फरारच। आरोपींना अटक करण्याची मागणी। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय देण्याच्या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलन। विजय वडेट्टीवारांचीही उपस्थिती। आंदोलकांचा आझाद मैदानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न। लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी महिला दिनाचा मुहूर्त। 8 मार्चला लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार। मंत्री आदिती तटकरे यांची माहिती।